नमस्कार, मी प्रशांत कदम. 43 मिनिटं नेमकं काय घडलं? बारामती लोकसभा मतदारसंघातले ईव्हीएम ज्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेले आहेत, तिथलं CCTV फुटेज हे 43 मिनिटांसाठी बंद होतं, अशा पद्धतीचा एक आरोप आज करण्यात आला आणि त्याच्यानंतर दिवसभर या 43 मिनिटांची चर्चा माध्यमांमध्ये, सोशल माध्यमामध्ये सुरू आहे. पण नेमकं काय घडलेलं आहे? काय घडलेलं असू शकतं? EVM बद्दलची यंत्रणा नेमकी कशी काम करते आणि त्यामुळं या 43 मिनिटांच्या पाठीमागं खरोखर काही संशय आहे का? त्याच्यामध्ये काही इतर डावपेच गुपित दडलेलं आहे का? हे नीट समजून घेणं आवश्यक आहे. बारामतीमध्ये मतदान झालं 7 मे रोजी आणि या मतदानानंतर निकाल येणार आहे, मतमोजणी होणार आहे ती 4 जूनला. म्हणजे पुढचे 26-27 दिवस हे EVM सुरक्षित ठेवणं हे प्रशासकीय यंत्रणेचं काम आहे. राजकीय पक्षसुद्धा त्याच्यावरती नजर ठेवून असतात. पण मतदानाला एक आठवडा होतोय तोवरच एक खळबळजनक आरोप जो आहे तो सुप्रिया सुळे यांच्या गटाकडनं करण्यात आला आणि असं सांगितलं गेलं की ज्या गोडाऊनमध्ये EVM ठेवण्यात आलेले आहेत तिथल्या गोडाऊनची, म्हणजे जिथं CCTV लावण्यात आलेले आहेत ते CCTV 43 मिनिटांसाठी अचानकपणे बंद झाले. आणि याबाबत जेव्हा त्यांनी प्रशासनाला काही प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी सुद्धा पटकन त्याचं उत्तर दिलं नाही. आता जी प्रक्रिया असते त्याच्यानुसार लोकसभेचं मतदान झाल्यानंतर त्या ठिकाणी किती मतदान झालेलं आहे याचे आकडे तिथल्या पॉलिटिकल एजंट्सला सांगितले जातात. त्यांच्या सह्या घेऊन ते EVM मशीन जे आहेत ते सील केले जातात. त्या ठिकाणचे जे मतदान पेट्या असतात, EVMs असतात, ते त्या जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी आणल्या जातात. आता बारामती लोकसभेच्या या सगळ्या EVMs नेमक्या आहेत कुठे? तर पुण्यातल्या कोरेगाव पार्क इथं एक अन्नधान्य महामंडळाचं जे गोडाऊन आहे तिथं या सगळ्या EVMs ठेवण्यात आलेल्या आहेत. EVMची सुरक्षा जी आहे ती एका वेगळ्या खोलीमध्ये होती आहे. तिथं कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. सोबतच तिथल्या प्रत्येक हालचालींवरती नजर ठेवण्यासाठी जे जिल्हा निवडणूक अधिकारी आहेत त्यांनी एक नियंत्रण कक्ष स्थापन केलेला आहे आणि त्या नियंत्रण कक्षाच्या इथले CCTV आज सकाळी जवळपास 43 मिनिटं बंद होते, अशा पद्धतीचा आरोप करण्यात आला. पहिल्यांदा आपण समजून घेऊयात की हा आरोप नेमका काय करण्यात आला. त्याच्याबद्दल जे लक्ष्मीकांत खाबी आहेत, सुप्रिया सुळे यांच्या बाजूने ते काम करतायत, त्यांचं नेमकं म्हणणं काय होतं ते आपण आधी. बारामती लोकसभा मतदारसंघाचे EVM मशीन ज्या गोडाऊनमध्ये ठेवलेले आहेत त्या गोडाऊनचं CCTV फुटेज सकाळी 10:25 पासून बंद पडलेलं आहे. याच्या पाठीमागे काहीतरी काळबेरं तर नाही ना, अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. मी त्या विभागाच्या ज्या RO आहेत त्यांनाही फोन लावला, मला नो रिप्लाय आला. त्यानंतर संबंधितांशी सारखं बोलायचा प्रयत्न करतोय. तिथं टेक्निशियन अवेलेबल नाही, तिथं आमची लोक उपस्थित आहेत, त्यांना गोडाऊन नेऊन दाखवत नाही. पोलीस म्हणतात आम्हाला त्याच्याबद्दलच्या सूचना नाहीत. माझी विनंती आहे प्रशासनाला, काय चाललंय, काय चाललंय? साहजिक आहे की बारामतीसारख्या प्रतिष्ठित मतदारसंघामध्ये आणि ज्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागलेलं आहे, त्या ठिकाणी जर असा प्रकार घडत असेल तर निवडणूक आयोगाला तातडीनं स्पष्टीकरण देणं जे आहे ते भाग होतं. साहजिक आहे की बारामतीमध्ये यावेळी प्रतिष्ठेची लढत पवार कुटुंबामध्ये होतीये. 14 लाख मतदान एकूण झालेलं आहे. साधारणपणे या मतदानामध्ये टक्केवारीची सुद्धा खूप चर्चा झाली. बारामती आणि इंदापूरमध्ये मतदान जास्त झालेलं होतं, खडकवासल्यामध्ये कमी झालेलं होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती या मतदारसंघातले सगळे EVM एकत्रितपणे ज्या ठिकाणी आहेत तिथं 43 मिनिटं ही स्क्रीन जी आहे ती बंद होती. त्यामुळं काय नेमका संशयास्पद प्रकार घडला याची चर्चा सुरू झाली. पण अर्थात त्याच्याबद्दल ज्या जिल्हा निवडणूक अधिकारी आहेत कविता द्विवेदी यांनी तातडीचं स्पष्टीकरण दिलं. त्यांचं म्हणणं नेमकं काय होतं की CCTV ज्या ठिकाणी गोडाऊनमध्ये बसवण्यात आलेले आहेत ते CCTV बंद नव्हते, तर कॅमेरे जिथं लावलेले होते म्हणजे त्या CCTVच्या नियंत्रणासाठीचे ते कॅमेरे फक्त, म्हणजे ती स्क्रीन बंद पडलेली होती. ॲक्च्युअली CCTVचं कामकाज जे आहे ते त्या काळामध्ये पण चालू होतं. कविता द्विवेदी ज्या जिल्हा निवडणूक अधिकारी काय आहेत त्यांचं नेमकं म्हणणं काय होतं ते आपण ऐकूयात. नमस्कार, मी कविता द्विवेदी, निवडणूक निर्णय अधिकारी 35 बारामती बोलते आहे. सध्या टीव्हीवर एक बातमी व्हायरल होतीये की बारामती येथील गोदामामधील कॅमेरे बंद आहे.
परंतु त्याची सविस्तर चौकशी केली आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलंय की इलेक्ट्रिशियन काम करत असताना अल्प कालावधीसाठी त्यांनी एक केबल काढली होती, त्यामुळे टीव्ही युनिटवर डिस्प्ले होत नव्हता. मात्र सर्व कॅमेरे फंक्शनल आहे, सर्व डेटा त्या कालावधीचा देखील इंटॅक्ट आहे आणि आता कुठलीही प्रकारची अडचण नाही. सर्व प्रक्षेपण हे आपल्याला टीव्ही युनिटवर व्यवस्थित दिसत आहे आणि कुठल्याही प्रकारची अडचण नाही. धन्यवाद. म्हणजे ज्या गोडाऊनमध्ये आता पुण्याच्या बाबतीत किंवा बारामती मतदारसंघाच्या बाबतीत ते गोडाऊन कुठलं आहे तर कोरेगाव पार्कमधलं गोडाऊन आहे आणि तिथं आतमध्ये या सगळ्या EVM सुरक्षित आहेत. फक्त त्या EVMवरती किंवा तिथल्या सगळ्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठीचे जे CCTV आहेत त्याची स्क्रीन बंद पडलेली होती. स्क्रीन बंद पडणं आणि CCTV बंद पडणं याच्यातला फरक लक्षात घ्या. कविता द्विवेदी किंवा त्या निवडणूक अधिकाऱ्यांचं पण म्हणणं हे आहे की ॲक्च्युअल CCTV फुटेज जे आहे ते त्या काळामध्ये पण म्हणजे सकाळी 10:30 वाजल्यापासून साधारणपणे 11:15 वाजेपर्यंत ज्याबद्दल तुम्हाला शंका आहे त्यावेळी सुद्धा चालू होतं आणि ते फुटेज तुम्हाला हवं असल्यास आम्ही पुन्हा ते रिट्रॅक्ट करून तुम्हाला दाखवू शकतो. फक्त त्याच्यासाठीची जी स्क्रीन लावलेली होती ती स्क्रीन फक्त बंद पडलेली होती. म्हणजे आता बारामतीची लढत जी आहे ती खूप प्रतिष्ठेची आहे, त्यामुळं प्रत्येक गटानं आपापले कार्यकर्ते तिथं निगराणीसाठी ठेवलेले आहेत. म्हणजे ॲक्च्युली ज्या ठिकाणी EVMs ठेवलेले आहेत तिथे फक्त सुरक्षा यंत्रणा असते, पण त्याच्या आसपास नेमकं काय घडतंय हे बघण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना किंवा निवडणूक आयोगाला विनंती करून रोहित पवार किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी अगदी शिफ्ट वाईज तिथे कार्यकर्ते ठेवलेले आहेत आणि पहिल्या 2 दिवसांसाठी त्यांना परवानगी मिळालेली नव्हती, पण नंतर तेव्हापासून त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते तिथे तैनात आहेत निवडणूक अधिकाऱ्यांच्या त्या नियंत्रण कक्षामध्ये. आता निवडणूक आयोगाची यंत्रणा नेमकी त्या मतदानानंतर कशी काम करते तर EVM ज्यावेळी मतदान संपतं त्याच्यानंतर एकतर फॉर्म 17 भरून घेतला जातो ज्याच्यावरती प्रत्येक पॉलिटिकल एजंटच्या सह्या घेतल्या जातात. प्रत्येक बूथवरती नेमकं किती मतदान झालेलं आहे हे त्यांना सांगितलं जातं आणि तेच निकालाच्या वेळी टॅली पण केलं जाते की तेवढीच मतं काउंट केली जाणार आहेत की नाहीत. म्हणजे नंतर काही बटणं दाबण्याचा प्रकार जो आहे तो होऊ नये यासाठी. सोबतच निवडणूक आयोगाचं वेबसाईटवरचं जे स्पष्टीकरण आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की CCTV कव्हरेज जे आहे ते 24 तास दिलं जातं. कुठल्याही वेअरहाऊसमध्ये किंवा स्ट्रॉंग रूममध्ये ज्या ठिकाणी EVMs ठेवले जातात तिथं हे 24 तास CCTV फुटेज जे आहे ते अवेलेबल असतं. सोबतच डबल लॉक सिस्टीम जी आहे ती त्या ठिकाणी प्रत्येक कक्षासाठी अवेलेबल असते आणि आर्म्ड सिक्युरिटी अगदी व्यवस्थित कडेकोट सुरक्षा व्यवस्था जो आहे तो त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला असतो. 1 प्लॅटून ऑफ CAF सिक्युरिटी इनर कॉरिडॉनमध्ये आणि राज्याचे पोलीस जे असतात आर्म्ड पोलीस ते आउटर कॉरिडॉनमध्ये अशा पद्धतीची ती यंत्रणा असते आणि जे जिल्हा निवडणूक अधिकारी असतात ते वारंवार त्या ठिकाणी त्या एक्सटर्नल ज्या कंडिशन्स आहेत EVMच्या त्याची पाहणी करत असतात आणि त्या दृष्टीनं ही सगळी यंत्रणा जी आहे ती व्यवस्थित काम करते असं त्यांचं म्हणणं आहे. आता ज्या क्षणी मतदान संपतं त्याच्यानंतर जे कंट्रोल युनिट असतं त्याचंसुद्धा एक क्लोज बटन दाबलं जातं आणि क्लोज बटन दाबल्यानंतर EVMमध्ये कुठलंही मत रेकॉर्ड होत नाही असा निवडणूक आयोगाचा दावा आहे. ती प्रत्येक बूथवरच्या स्टार्ट टाईम आणि क्लोज टाईमचा सुद्धा एक डेटा रेकॉर्ड होत असतो आणि तो निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये राजकीय एजंट्सला सुद्धा दाखवला जातो. त्यामुळं निवडणूक अधिकारी सांगतायत की कुठलाही गैरप्रकार जो आहे तो झालेला नाही आहे आणि केवळ स्क्रीन बंद होती जिथं ते CCTV आउटपुट दिसतंय त्याची, पण प्रत्यक्ष CCTV कामकाज जे आहे ते चालू होतं. ते तुम्हाला हवं असल्यास आम्ही देऊ शकतो असा सुद्धा निवडणूक अधिकाऱ्यांचा दावा आहे. पण नेमकं आजच साताऱ्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा एक प्रकार जो आहे तो घडलेला होता आणि त्याच्याबद्दल सुद्धा निवडणूक आयोगाचं एक स्पष्टीकरण जे आहे ते आज आलेलं आहे. साताऱ्यामध्ये नेमकं काय झालेलं होतं तर साताऱ्यामध्ये सुद्धा पावसामुळे हा प्रकार घडला असं सांगितलं गेलं. म्हणजे काही जिथं EVM मशीन्स ठेवलेल्या गेलेल्या होत्या तिथली CCTV यंत्रणा कोलमडली अशा पद्धतीच्या बातम्या आल्या, पण त्याच्यावरती निवडणूक आयोगाकडनं स्पष्टीकरण आलं की हे मतदान पार पडल्यानंतर सर्व EVM सुरक्षित ठेवण्यात आलेले आहेत. सदर मशीनच्या सुरक्षिततेसाठी त्रिस्तरीय पोलीस सोबतच 62 CCTV कॅमेरे या ठिकाणी आहेत आणि शनिवारी वादळी पावसानंतर केवळ एका कॅमेऱ्यामध्ये
तांत्रिक अडचणीमुळे सीसीटीव्हीतली चलचित्र किंचित खालीवर होऊन चलचित्र दिसण्यामध्ये अडचण निर्माण झालेली होती. अर्थात ही बाब समजल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सीसीटीव्ही तंत्रज्ञानं तातडीनं 5 मिनिटात दुरुस्ती करून ही सगळी यंत्रणा जी आहे ती पूर्ववत केलेली आहे. त्यामुळं EVMबद्दल सातत्यानं शंका निर्माण होत असताना बारामतीमध्ये या 43 मिनिटांचा हा प्रकार घडला आणि त्यामुळे त्याची दिवसभर चर्चा सुरू झाली. पण त्याची वस्तुस्थिती जी आहे ती ही आहे. पण अर्थात निवडणूक आयोगानं अजूनही निष्पक्षपणे काम करणं आवश्यक आहे, कारण आज 4थ्या टप्प्यातलं मतदान सुरू असताना हैदराबाद लोकसभा मतदारसंघामध्ये जो प्रकार घडला तो खूप निंदनीय होता. तिथे ओवेसींच्या विरोधात भाजपच्या ज्या उमेदवार आहेत माधवी लता, त्या मतदान केंद्राच्या तिथं जाऊन स्वतः ज्या मुस्लिम महिला वोटर्स आहेत त्यांचे बुरखे उघडून त्यांचं आयडेंटिटी कार्ड जे आहे त्या स्वतः चेक करत होत्या. खरं तर कुठल्याही उमेदवाराला किंवा इतर दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला हा अधिकार जो आहे तो प्राप्त नाही आहे. केवळ निवडणूक आयोग जे आहे ते अशा पद्धतीचं व्हेरिफिकेशन जे आहे ते करू शकतो आणि त्यामुळं केवळ एका विशिष्ट गटातल्या समाजातल्या महिलांना अशा पद्धतीनं संशयानं बघून, म्हणजे एक जर तुम्हाला तक्रार असेल तर तुम्ही निवडणूक आयोगाला सांगू शकता, प्रशासकीय यंत्रणेला सांगू शकता, पण हे काम अगदी स्वतःच्या हातामध्ये घेऊन माधवी लता करत होत्या. त्यामुळं त्याच्याबद्दल दिवसभर चर्चा झाली आणि त्याच्यानंतर त्यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये FIR त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगाने जे आदेश दिले त्याच्यानंतर कलम 171C, 186, 505(1)C, IPC आणि सेक्शन 132 RP ॲक्ट म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल्स ॲक्ट याच्यानुसार त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. इकडे ज्या नगरमध्ये अगदी प्रतिष्ठेची लढत होणार आहे त्या नगरमध्ये सुद्धा आज अतिशय भयानक अशा पद्धतीचे प्रकार जे आहेत ते घडताना दिसले आणि त्याच्याबद्दल सुद्धा निलेश लंके यांनी वारंवार हे सगळे प्रकार जे आहेत ते निवडणूक आयोगाच्या कानावरती घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय काय होत होतं बघा तुम्ही, की नगरमध्ये काही प्रकार झालेले होते, सोबतच शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये झाले. त्यांचा दावा असा होता की मतदान प्रक्रिया राबवणाऱ्या अधिकाऱ्यांकडनंच भाजपच्या उमेदवाराचा पत्रकाच्याद्वारे प्रचार होत असल्याचा व्हिडिओ त्यांनी दाखवला आपल्या ट्विटरवरती आणि आचारसंहितेच्या नियमामध्ये अशा पद्धतीनं नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवरती नेमकी काय कारवाई होणार हा देखील प्रश्न विचारलेला आहे. हे आपण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पण बघितलेलं होतं. मतदानाच्या दिवशी कशा पद्धतीनं सगळ्या घटना घडत होत्या, बँका रात्री चालू होत्या आणि आता नगरमध्ये अशा पद्धतीचे प्रकार पैसे वाटप होतानाचे पण घडलेले आहेत. आशा करूयात की आयोग या सगळ्या प्रकरणांची गंभीर दखल घेईल आणि तातडीनं त्याच्या संदर्भात कारवाई होईल. तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल नेमकं काय वाटतंय? निवडणूक आयोग खरोखर निष्पक्षपणे काम करतोय का? आणि बारामतीबद्दल जी चर्चा झाली त्याच्याबद्दल ज्या काही शंका होत्या त्या आयोगाच्या स्पष्टीकरणानंतर तुमच्या दूर झालेल्या आहेत की नाहीत हे देखील कळवायला विसरू नका. तुमच्या कमेंटचं स्वागत आहे. चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.